नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या नागपूर ते गोवा जो काही शक्तीपीठ महामार्ग होत आहे, या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा सुद्धा असा बराचसा विरोध आहे. प्रत्येक जिल्ह्यामधून या शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. कारण यामध्ये सुपीक जमिनी जात आहेत. जवळपास 11,000 हेक्टर जमीन या रोडमध्ये जात आहे. आणि जर एवढी जमीन जात असेल तर मग तिथं किती शेतकरी हे म्हणजे भूमिहीन होणार आहेत याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये सरकारचं म्हणणं आहे की नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर जे काही धार्मिक स्थळाला लोक जातात या लोकांसाठी तो जवळचा मार्ग होईल, लवकर जाता येईल. मग मला एक म्हणायचंय की जर तो हा रोड झाला तर लोकांना जाता येईल. मग आता लोक जात नाहीत का? ज्यांना ज्या देवा धर्माला जायचंय ते लोक आज जात नाहीत का? किंवा आज रस्ते नाहीत का त्यांच्यासाठी? जर तिथं रस्ताच नसेल तर एक ठीक आहे, तो रस्ता व्हायला काही अडचण नाही. पण आज भरपूर रस्ते आहेत आणि रस्ते असताना सुद्धा त्या शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालणं म्हणजे यामागे नेमका सरकारचा काय उद्देश आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. आणि जे जे शेतकरी त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. कारण ते उद्या उघड्यावर येणार आहेत. नुसते पैसे भेटले म्हणजे पुढं आपलं जीवन चांगलं झालं किंवा पैसा जवळ आला म्हणजे सगळं चांगलं होणार असं कधीच नसतं. कारण पैसा कधीच टिकत नसतो. जमीन ही प्रॉपर्टी आहे, ती आज आपल्याला खायला देते, उद्या आपल्या मुलाबाळाला देते, नातवाला देते. आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा विरोध करणं साहजिक आहे. आणि ज्यांना लवकर देवा धर्माला जायचंय तर ते त्यांच्या पद्धतीने जातील ना. आणि असंही समजा तुम्ही जो आता नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झालाय, या समृद्धी महामार्गावरून जर प्रवास करायलो तर साधा हॉटेल सुद्धा चहा घ्यायला नाही किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला तर तिथं लवकर सुविधा मिळत नाही किंवा काही अपघात झाला तर तिथं कोणत्याही प्रकारची सुविधा भेटत नाही. मग हा जो जमिनीवरला रोड आहे हा महत्वाचा का असा हा समृद्धी महामार्ग महत्वाचा याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, की जर असे हायवे झाले जे जमिनीच्या वर 20 फुटावरून असतात तर जे काही खाली गावं असतात त्या गावांमधला रोजगार सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होत असतो. कारण जे जमिनीवरील रोड आहेत तुम्ही बघत असताल, प्रत्येक रोडवर कोणाचं तरी हॉटेल आहे, कोणाचं तरी गॅरेज आहे, कोणाचं तरी पंक्चरचं दुकान आहे किंवा वॉशिंग सेंटर आहे. मग असे जे छोटे छोटे उद्योग आहेत, जर असे शक्तीपीठ महामार्गासारखे समृद्धी महामार्गासारखे हायवे झाले तर लोक जमिनीवर चालणार नाहीत, ते वरून 20 फुटावरूनच जाणार. म्हणजे खालचे गावं असतात किंवा खालचे छोटे छोटे शहरं असतात, या शहरांमधला बऱ्याच प्रमाणात रोजगार सुद्धा कमी होऊ शकतो. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं नुकसानच आहे. ज्याला देवा धर्माला जायचं तो त्याच्या पद्धतीनं जातोच, ज्याला जायचं नाही तो जाणार नाही. मग यासाठी हे सरकार अट्टहास का करतंय? आणि पुन्हा सरकार म्हणतंय की मोजक्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, बरेचसे शेतकऱ्यांची सहमती आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन जात नाही त्या शेतकऱ्यांचा सहमती असू शकते, मात्र ज्या शेतकऱ्यांची जमीन जाते म्हणजे म्हणतात ना ज्याचं जळतं त्याला कळतं, तसं ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे जात आहे त्या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. आता बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई आणि परळी या भागामधून हा शक्तीपीठ महामार्ग जात आहे. तेथे अधिकारी आले होते तर या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जमिनीचं मोजमाप सुद्धा करू दिलं नाही, त्यांना तिथून काढून दिलं. कारण शेतकऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. जरी शासन पैसे देत असलं, पैसे दिले म्हणजे सगळं भागलं असं होत नाही. कारण जमीन ही परंपरागत आहे, ती परंपरागत प्रत्येकाला खायला प्यायला त्याचा कसा तरी खाऊन पिऊन खर्च. आज खरी परिस्थिती आहे की जमीन पुरत नाही, कारण जमिनीचा खर्च वाढलेला आहे, मशागत करायला खर्च लागतो, शेतीमालाच्या मालाला भाव नाही. मात्र तरी त्या शेतकऱ्याला खाण्यापिण्यापुरतं ती जमिनी देते. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याची जमीन जाऊ नये अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा आहे आणि याचा विचार कुठेतरी होणं गरजेचं आहे. नुसता परळी अंबाजोगाईने विरोध केला म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग थांबणार नाही. तर ज्या ज्या जिल्ह्यातून हा महामार्ग जात आहे त्या त्या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यानं पुढे येणं गरजेचं आहे.
कारण गावच्या गाव त्या जर समृद्धी महामार्गासारखं कंडिशन झाली तर गावाच्या गाव काही काही वसाड पडतात. कारण काही शेतकऱ्यांची जमीन अर्धी इकडून जाती, काही अर्धी इकडून जाती, जमीन सुद्धा वाहता येत नाही, असं त्या समृद्धी महामार्गात तुम्ही आता बघत असाल. म्हणून शेतकरी मित्रांनो, जर खरंच तुमची इच्छा नसेल की तो शक्तीपीठ महामार्ग होऊ नये, आपली जमीन त्यामध्ये जाऊ नये, तर प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि स्वतः संघटित होऊन तो शक्तीपीठ महामार्ग कसा रोखता येईल तो प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या शक्तीपीठ महामार्गासाठी जवळपास 86,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसा नाही आणि एवढे मोठाले हायवे रोड बांधण्यासाठी सरकारकडे पैसा आहे. मग हा पैसा येतो कुठून, आणायचाय कुठून? मग हा पैसा आणलाय तसा तो कर्जमाफीसाठी वापरा ना. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना पाण्याच्या सुखसुविधा द्या. आज शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे, कारण शेतीला पाणी असल्याशिवाय शेती पिकत नाही. मोठमोठाले धरणं बांधा, तलाव बांधा, शेतकऱ्याला पाणी द्या, शेततळ्याच्या योजना राबवा. महाडीबीटी मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे ठिबकचे पैसे मिळत नाहीत, स्प्रिंकलरचे पैसे मिळत नाहीत. ज्या त्यामध्ये काही यांत्रिक साधनांच्या ज्या काही योजना आहेत त्याचे पैसे मिळत नाहीत. त्यासाठी पैसा द्या आणि शेतकऱ्यांना सुखसुविधा द्या. या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन शेतकऱ्यांना उघडं पाडू नका, एवढीच सरकारला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.